हे दोन खेळाडू खेळपट्टीकडे पोहोचताना बघू शकाल. एक महत्वाची मॅच, आजच्या दिवसातील शेवटचा सामना. कालच्या दिवसातील विजेता संघ आणि आजच्या दिवसातील विजेता संघ या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच असेल. आम्ही म्हणतो दीपक सर की जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. अशी असणारी मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. काल तुम्ही काय केलंय हे आम्ही विसरलोय. तुम्ही आज आत्ता ताबडतोब काय करता हे आम्हाला बघायचं आहे. जाऊ आपण मॅचकडे. बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा या मुरबाडच्या क्रीडानगरीमध्ये आमदार चषक मुरबाड 2021 मध्ये मानाचा तुरा होण्यासाठी हे सर्व खेळाडू एकमेकांच्या समोर 22 योद्ध्यांच्या हे असणारे कुंभ युद्ध. जिंकू अथवा मरू, माणुसकीच्या शत्रुसंघ युद्ध आमचे सुरू. मॅचला सुरुवात. यावेळेस ऑफ स्टंपवर सफल झाले. ऑन साईडला बुडवले चेंडू हवेमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक. कॉम्बिनेशन चुकलं. डगआउट थोडा शांत राहायचं आहे. अंपायर डिसिजन हा मेंड्रीज बॉल. तसं चेक करूया आपण या ठिकाणी. डगआउट थोडी शांतता पाळा. यास बोरशेती टीम आपण थोडंसं शांततेचं वातावरण ठेवायचं आहे. यस मॅक्सिमम इज ऑफ द मार्क 6 रन्स. पहिल्या चेंडूवर 6 धावा. बाल बाल बचे बॅट्समन रोशन वेखंडे. कारण मी तर म्हणेन पाय निसटला आणि तोल गेला, आणि एकदा का तोल गेला तर उर्वरित सगळं आयुष्य दुःखाचं होतं. क्रिकेटमध्ये तोल गेला तर मात्र प्रतिस्पर्धी संघ आपल्या बरोबरच्या संघ गाजवत असतो. राणा स्पोर्ट्स बोरशेती आणि तिसगाव या दोन संघाच्या दरम्यान ही खूप मोठी मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. टीट फॉर टॅट पैसा वसूल मॅच विदाउट तिकीट फुल टाइम पास. राणा स्पोर्ट्स बोरशेती आणि तिसगाव. पहिल्या चेंडूवर 6 धावा. रोशन वेखंडे वर्चस्व गाजवतो पहिल्या चेंडूवर. इज ऑफ द मार्क 6 धावेने संघाचं अकाउंट ओपन केलंय. बघूया या मॅच मध्ये काय घडेल. पुन्हा एकदा ऑन साईडला सफल झाला. टीट फॉर टॅट जैसी नसीहत वैसा धमाका बुमरॅन हा येतोय रोशन वेखंडेच्या बॅटमध्ये. बॅक टू बॅक सेकंड येणार मॅक्सिमम षटकार. पाहायला मिळाली. तत्पूर्वी फर्स्ट लिप हजर असेल आणि चेंडू यावेळेस मात्र कॅरी केला जातोय. आपण बघू शकाल फिल्डिंग केली. एक सिंगल धावाली. 13 धावा धाबलकावर. संघाचे मालक सर्व ऑनर सन्माननीय जयवंतजी तारमळे साहेब सुद्धा या संघाच्या सोबत आहेत. सातत्याने पाठीवर हात ठेवत असतात आणि म्हणत असतात मोडून पडला संसार मोडणार नाही का ना. पाठीवरती हात ठेवून फक्त लन म्हणा. हे हात पाठीचे आहेत म्हणून की काय हा संघ आजपर्यंत वर्चस्व गाजवतोय. कव्हर ड्राईव्ह सजवायचा होता परंतु बघू शकाल सागर गायकवाड आहे. दोन खेळाडूंच्या मधलं असणारे हे द्वंद्व आणि या द्वंद्वाचं उत्तर यायचं बाकी आहे. अर्जुन मागरने यावेळेस फक्त दिशा दिली होती. सागर गायकवाड हजर होता. फुल टॉस बॉल लवली स्टेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक हजर नाही आहे. आणि यावेळेस काय घडलंय आणि काय बिघडलंय मॅचच्या गर्भामध्ये. कालचा दिवस ज्या खेळाडूने गाजवला आयकॉन प्लेअर म्हणून अनेक संघामध्ये वर्चस्व गाजवलं तो फलंदाज होईल वाद अर्जुन बागर. बॅक टू द डगआउट. ह्यूज विकेट. आनंदाचं वातावरण सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर पाहायला मिळेल. अर्जुन बागर बॅक टू द पॅव्हिलियन. डावखुरे आता फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय परंतु आतापर्यंत रोशन वेखंडेंनी जी फलंदाजी केली ती फलंदाजी साधक पाहायला मिळते. हो हो पुन्हा एकदा ऑन साईडला हा फटका पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एक सिंगल धाव आणि एका सिंगलने राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाची धावसंख्या आहे ती धावपलकावर 14 धावा. आमदार चषक 2021 मुरबाड 6 बक्षिसांनी या स्पर्धेची मोर्चेबांधणी केली. पहिलं पारितोषिक
तब्बल 51,000 रुपये व आकर्षक चषक. दुसरं बक्षीस असेल रोख रुपये 25,000 व आकर्षक चषक. तिसरं पारितोषिक 11,000 रुपये. चौथं पारितोषिक 11,000 रुपये. पाचवं बक्षीस असेल 8,000 रुपये आणि सहावं बक्षीस असेल 8,000 रुपये. या 6 बक्षिसांसमवेत ही स्पर्धा पुढे चालवली जाते. अर्थातच आजचा हा तिसरा दिवस आहे आणि कालच्या दिवसातील विजेता संघ राणा स्पोर्ट्स बोरशेती आणि आजच्या दिवसातील विजेता संघ तिसगाव या दोन संघाच्या दरम्यान वादळानंतरची शांतता बघू शकाल. अर्जुन बांगरच्या मनामध्ये उरलाय फक्त पश्चाताप, कारण फुलटॉस बॉल होता. मी तर म्हणेन ऑन साईडला खेळला असता तर चौकार आला असता, पॉईंटच्या दिशेला चेंडू ढकलून दिला असता तरी चौकार आला असता. परंतु अर्जुन बांगरने हा फटका लॉर्डे डावीच्या माध्यमातून सजवला गेला. लॉंगऑफला झेल पकडला गेला. अर्जुन बांगर बॅक टू द पॅव्हिलियन. त्यानंतर नवीन फलंदाज असेल रोशन आणि संदेश. रोशन 4 चेंडू खेळलाय, 14 धावा बनवल्यात. संदेशने मात्र अजूनपर्यंत एक सुद्धा चेंडू खेळला नाही. नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. सौरभ गोलंदाजी मार्गावर तयार. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन रोशन. मॅन फ्रॉम राणा स्पोर्ट्स बोरशेती टीम. यावेळेस होप केलंय, चेंडू निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषा पार. हा येतोय रोशन वेकंडेच्या बॅटमधनं, ब्रँडेड क्वालिटीचा चौकार. अनेक प्रकारच्या नामांकित स्पर्धा आणि त्या प्रत्येक स्पर्धेतील प्रथम पारितोषिकाची मानकरी झालेला संघ म्हणजेच राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ सातत्याने तुम्हाला आठवण करून देईल. संघाचे संघ मालक जयवंतजी तारमळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्या ज्या वेळेला ते उपस्थित असतात ना तेव्हा त्या खेळाडूंना खेळण्यासाठी खूप वाघाचं बळ येत असतं आणि या मॅचमध्ये सुद्धा तीच अवस्था या मॅचमध्ये पाहायला मिळेल. उलटा बॉल होता. क्रिकेटचा क्लास दाखवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. स्टिकरच्या वरती चेंडू लागला गेला. बॉटम हँडचा वापर कमी पाहायला मिळाला. फलंदाज बाद होईल रोशन. बॅक टू द पॅव्हिलियन. परतीच्या प्रवासाला लागला. 1 more विकेट डाऊन. झटका लागलाय राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाला रोशन वेकंडेच्या रूपानं. जणू काही जहाजाला भगदाड पडलं की काय. एखादी भिंत बांधावी आणि नवीन भिंत असल्यावर तिच्यावर मात्र काही प्राणी बसावे, ती भिंत कोसळावी. त्याच पद्धतीने ही भिंत कोसळताना पाहायला मिळते बोरशेती संघाच्या वतीनं. अर्जुन बांगरने चुकी केली. त्यानंतर मात्र रोशनला फुलटॉस बॉल होता. वाटलं होतं की हा चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवायचा आहे. शॉर्ट फाईनला 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक उभा होता. पकडलेला झेल आणि यावेळेस मात्र खेळ संपलाय. बॅट्समन रोशन वेकंडेचा. दोनही नवीन फलंदाज संदेश आणि प्रशांत. क्षमता आहे दोनही फलंदाजामध्ये ही धावसंख्या वाढवण्याची, परंतु बघू शकाल आतापर्यंत क्वालिटीची गोलंदाजी पाहायला मिळते सुभाषच्या माध्यमातून. या सौरभ दूरवरचा प्रवास या सायंकाळच्या सत्रामध्ये राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाने केला आणि आज दिवसभर आपण बघतोय तिसगाव संघ वर्चस्व गाजवतोय. हो हो, हलकीसी कट करण्याचा प्रयत्न होता. डिफेन्स शॉटला महत्व दिलं होतं या चेंडूवर, परंतु हा चेंडू डॉट बॉल. अठरा धाबा धावपलकावर 2 महत्वपूर्ण विकेट, 2 मोठे मोहरे टिपले गेले आणि त्यानंतर मात्र तुम्ही बघू शकाल स्मशानाची भयान शांतता. यावेळेस ऑन साईडला फटका. कॉम्बिनेशन चुकलं, जजमेंट चुकली गेली आणि शेवटच्या मोमेंटला हा झेल सोडला जातोय. 2 धावा मिळतील. 20 धावा धावपलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सौरभ आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय, परंतु या चेंडूवर बॅकअप मिळालं नाही. ज्या ज्या वेळेला गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल तेव्हा तुमच्या टीम वर्कला जर तुम्ही महत्त्व दिलं, प्राधान्य दिलं, प्रायोरिटी दिली तर मात्र गोलंदाज त्याची क्वालिटी सहजगता दाखवू शकेल. चांगला चेंडू होता. ऑन साईडला खेळला होता फलंदाज प्रशांत. 2 धावा मिळाल्या. झेल मात्र सुटला. एक जीवनदान प्राप्त झालाय बॅट्समन प्रशांतला. हो हो हो, जबरदस्त ऑफलाईन पाहायला मिळतोय. गरंगळत चेंडू निघून गेलाय कव्हर स्वीपरला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आपण बघू शकाल 1 धाव आणि या एका धावेने 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड. टॉस ऑफ 2 विकेट बाय राणा स्पोर्ट्स बोरशेती टीम.
21 धावा धावफलकावर. सामना अतिशय महत्वाचा, कारण म्हटलं जातं मित्रांनो, एक एक पायऱ्यांवर तुम्ही विराजमान होत गेला, प्रत्येक पायरीवर जिंकणं तुम्ही बघितलंय. त्यानंतर मात्र शेवटच्या पायरीवर तुम्हाला जिंकायचं आहे. जणू काही साप शिडीचा खेळ तुम्हाला या ठिकाणी खेळायचा नाही, जिंकत जाल. आणि कधी कधी क्रिकेटमध्ये असं होतं की एखादा नाक कुठे फणाक असेल हे सांगता येणार नाही आणि तुम्हाला परत परतीचा प्रवास करावा लागतो. क्रिकेट इज अन ॲक्सिडेंट. कधी अपघात होईल, कधी घात होईल, हे क्रिकेटमध्ये लवकर सांगता येत नाही. अनिश्चितता पूर्णपणे दडलेली आहे. संदेश पाचचा फ्लो जबरदस्त होता. एक इनिंग एज लागली गेली, एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो बॅट्समॅन संदेशच्या माध्यमातून. तिसरी धाव सुद्धा घेतली जाईल आणि यावेळेस मात्र 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ज्यावेळेला तुम्ही चुकाल तर मात्र त्या चुकीला माफी नाही आहे. चुकला तर खेळ संपला म्हणून समजा, कारण हा खेळ असा आहे, थांबला तो संपला. अंपायर डिसिजन कळवायचा आहे क्विकली, कारण वेळ खूप कमी आहे. तिसगाव संघ डू नॉट आर्ग्युमेंट. नक्कीच सेकंड इनिंग आपल्याला खेळायची आहे आणि सूर्य थांबणार नाही. अंधार पडेल, लवकरात लवकर या ठिकाणी आपण आपल्या जागेवर पोहोचायचं आहे. यस, 3 धावा या चेंडूवर मिळतील. गुड रनिंग विथ द विकेट. एक शॉर्ट रन, ओके सॉरी, 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्याने राणा स्पोर्ट्स बोर्डची संघाची धावसंख्या येते 2 गड्यांच्या मोबदल्यात. आमचे स्कोर आम्हाला दाखवताना 23 रन्स स्कोरबोर्ड, 23 धावा धावफलकावर. 11.50 सरासरी आतापर्यंत पाहायला मिळाली पहिल्या षटकापासून. पहिल्या षटकामध्ये धावा जास्त आपल्याला पाहायला मिळाल्या. याचं कारण अर्जुन बांगर आणि रोशन वेखंडे हे 2 फलंदाज खेळपट्टीवर टिकून होते. त्यानंतर मात्र दोनही फलंदाजांना लवकरात लवकर डगआउटचा रस्ता दाखवला आणि आतापर्यंत इकॉनॉमिकल बॉलिंग करून या मॅचमध्ये तिसगाव संघ पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच मॅच म्हटलं तर नागबोडी बोलणं, मॅच म्हटलं तर अनिश्चितता, मॅच म्हटलं तर जिवंत आणि ज्वलंत जमण्याचं अविरत स्पंदन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा आणि आपण बघितले 2 षटकं संपली गेली, 23 धावा धावफलकावर. गुड कमबॅक बाय तिसगाव टीम. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 9 धावा. धावसंख्येचा आलेख कुठेतरी खाली उतरताना पाहायला मिळतोय, परंतु बघूया या आलेखाचं रूपांतर पूर्णपणे जगाच्या नकाशावर पोहोचवलं जाईल का. ऋषभ गोलंदाजी मार्गावर तयार. फिल्डिंग डिसिजन मध्ये थोडासा बदल केला जातोय सागर गायकवाडच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगवर फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन जणू काही शहापूर तालुक्याचा इजाज कुरेशी. संदेश ओव्हरपिच बॉल होता, स्वीट साऊंड कानावर आदळलाय. भांगॉनला चेंडू मात्र निघून गेलाय. तत्पूर्वी एक सिंगल धाव, 2 धावेचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक पंबल होतोय, खराब क्षेत्ररक्षक. नॉट अ गुड क्रिकेट बाय तिसगाव टीम. एक चुकी सुद्धा तुमची ग्राह्य धरली जाणार नाही, कारण म्हटलं जातं तुम्ही एक्सप्रेसवर गाडी चालवत असाल तर मात्र सातत्याने तुम्हाला एक्सेलरेशन, ब्रेक अँड क्लच तीनही आरसे बघावे लागतील. क्रिकेट खेळत असताना अष्टदिशा लक्षावधान या गोष्टींवर तुम्हाला कटाक्ष टाकावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुमच्यासाठी येणार नाही, ही वेळ आहे इतिहास घडवण्याची. गोलंदाज तयार. हो हो हो, यावेळेस फ्रंटफुटवर थोडेसे ऑफस्टॉपवर सफल झाले. चांगला चेंडू पाहायला मिळाला. वाटलं होतं फलंदाजाला हा चेंडू बाउन्स होईल, अपेक्षेप्रमाणे बाउन्स झाला नाही. डगआउट मधून आवाज द्यायचा नाही आहे, थोडी कमिटमेंट कमी करायची आहे. आयोजन समितीकडून सूचना येते. थँक्यू सो मच, धन्यवाद राणा स्पोर्ट्स बोर्डची टीम. आपण बघतोय 2 चेंडू फेकून झालेत गोलंदाज ऋषभने आणि 2 धावा खर्च केल्या. काही गोलंदाजी करतोय या षटकामध्ये गोलंदाज ऋषभ. तिसगाव संघाला मात्र सूर आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे सापडलाय. यावेळी शॉट ऑफ गुड लेंथ, मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूखाली क्षेत्ररक्षक स्वतः आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गोलंदाजाने पकडलेला झेल आणि यावेळेस संपेल संदेशचा आजच्या दिवसातील खेळ. संदेश बॅक टू द डगआउट. नो बॅट्समन निखिल खेळपट्टीकडे जाईल. संकटामध्ये साकडले राणा स्पोर्ट्स बोर्डची टीम. मी तर म्हणेन आज बाली नाही आहे, काल सुद्धा नव्हता, परंतु काल बाली नव्हता पण अर्जुन बागरने सगळा रथ चालवला. आज मात्र बाली नाही आहे, परंतु अर्जुन बागर बाद झाला आणि रोशनचं बॅकअप पाहायला मिळालं नाही. सुरुवात चांगली करून दिली होती, त्यानंतर मात्र असमज पाहायला मिळाली. थोडंसं अनएज्युकेशनल क्रिकेट पाहायला मिळालं रोशनच्या माध्यमातून. जर आपल्या डगआउटमध्ये विश्वासाचे जर वजीर नसतील तर मात्र तुम्हाला स्वतःहून जबाबदारी पार पाडावी लागेल. याचं कारण आहे वेळ निघून गेली, कार्यक्रम खलास. जाऊ आपण मॅचकडे. 3 चेंडू फेकून झाले, धावफलकावर आतापर्यंत 25 धावा. हो हो हो, नक्कीच यावेळेस आमचे अंपायर लाईन चेक करतील. यस, अवे फ्रॉम दी बॉडी, आउट ऑफ दी ऑफ स्टम्प्स. खेळपट्टीवर यावेळेस बघू शकाल व्हाईट लाईनच्या बाहेर चेंडू फेकला गेलाय. व्हाईट बॉल. 1 धाव मिळेल, 26 धावा धावफलकावर. राणा स्पोर्ट्स बोर्डचे ती संघ
आतापर्यंत आपल्या नावाचं अस्तित्व या संघानं दाखवलंय. शहापूर तालुक्यातील अनेक प्रकारच्या स्पर्धा आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, मुरबाडच्या मधील अनेक प्रकारच्या स्पर्धा, कल्याण विभागातील स्पर्धा, या प्रत्येक स्पर्धांवर अधिराज्य या संघानं गाजवलंय. हो हो हो, यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड दी लेग स्टम्प्स, यापूर्वी ऑफ स्टम्पच्या बाहेर आणि आता मात्र लेग स्टम्पच्या खूपच बाहेर या सिरीज वाईड बॉल. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावेने राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. थेंबे थेंबे तळे साचे, पहिल्यांदा बनवला समुद्र, त्यानंतर मात्र समुद्राला पुन्हा एकदा ओहोटी आली. धावपलकावर 27, 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट बाय राणा स्पोर्ट्स बोरशेती टीम. हो हो, हा ब्रॅकेट बॉल होता, चेंडू बाउन्स झाला, परंतु चेंडू रिलीज होण्यापूर्वी बॅट फिरली की काय. नक्कीच यावेळेस निरीक्षण कमी होते फलंदाजाचं. उर्वरित काम विकेट किपरनं केलं. सन्माननीय हरेजी बेरे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाला. थँक्यू सो मच, धन्यवाद हरेजी बेरे. उपलातून गोलंदाजीचं प्रदर्शन या मॅच मध्ये तिसगाव संघाच्या वतीनं होत आहे. ह्याचं कारण 2 वाघ शांत केले, आणि ज्या वेळेला वाघ शांत केले तेव्हा मात्र निवडणुका नाहीये, तर जंगलाचं राज्यपद आतापर्यंत प्राप्त करताना तिसगाव संघ पाहायला मिळतोय. एकच सिंगल धाव या चेंडूवर मिळेल आणि या एका सिंगलने राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाची धावसंख्या ती 28 धावा. डगआउट मध्ये चिंतेचं वातावरण, आणि असं मी तर म्हणेन चिंतेचं वातावरण असेल याचं कारण अर्जुन बांगर नावाचं वादळ येण्यापूर्वी शांत गेलं, आणि निषेधच वादळ आलं होतं रोशन वेखंडेचं, त्याचे सुद्धा साकळ दंडाने बांधलं गेलं, आणि पुन्हा एकदा रोशन वेखंडेला डगआउटचा रस्ता दाखवला. त्यानंतर मात्र संदेश सुद्धा चांगला खेळाडू, तो सुद्धा लवकरात लवकर बाद झाला. आपण बघू शकाल की यावेळेस मात्र निश्चितच रनवेमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोय गोलंदाजाला. चेंडू रिलीज करण्याची जी क्षमता आहे आणि ती मुवमेंट आहे ती योग्य असली तर चेंडू चांगले रिलीज केले जात आहेत. निखिल आणि प्रशांत उर्वरित सगळे किल्ला या 2 फलंदाजांना लढवायचा आहे, आणि त्या अनुषंगाने बॅटिंग करण्याचा प्रयत्न निखिल आणि प्रशांत या 2 फलंदाजांच्या माध्यमातून घेतला जातोय. 5वा निखिल, पहिला बॉल खेळेल अर्थातच निखिल. आणखी एक चांगला चेंडू, तिसगाव संघ सातत्याने ब्लॉक करून टाकलाय. राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाला खेळ होईल संपुष्टात 3 षटकांचा, आणि धावा येतात फक्त आणि फक्त 28 धावा. आमचे बिराडे सर आम्हाला सांगत असताना की पहिल्या षटकामध्ये 14 धावा, त्यानंतर मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 14 धावा पाहायला मिळाल्या. एकंदरीत राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाची धावसंख्या ती 28. अर्जुन बांगरने चुकी केली, मी तर म्हणेन घाई केली, आणि अतिघाई संकटात कशी नेत असते ते संपूर्ण चित्र या मॅच मध्ये धावपलकावर पाहायला मिळते. 28 धावा आणि 3 गडी बाद. संघाला 28 धावा. मन मात्र या ठिकाणी कठोर करावा लागेल. शेवटचे येणारे 6 चेंडू असतील, आणि या 6 चेंडूमध्ये मित्र म्हणून 15 धावा जरी आल्या तर एक फायटिंग स्कोर या मॅच मध्ये उभा राहू शकेल. त्यासाठी मात्र या ठिकाणी डोंट ट्राय युअर वाईज. हो 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 हो, ऑफ ड्राईव्ह सजवला इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच सिंगल धाव, जणू काही थेंबे थेंबे तळे साचे, परंतु रात्र निघून जाईल. तळ मात्र साचेल का हा प्रश्न असेल. 29 धावा धावपलकावर. एकानं चुकी करावी आणि सगळ्या टीमला मात्र त्या चुकीच्या चटके सहन करायला लागावेत, अशी अवस्था राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाची पाहायला मिळते. यावेळी शॉट ऑफ गुड लेंथ, लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 31 धावा धावपलकावर. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, आणि या 4 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा या क्षणापासून जरी आल्या तरी मी तर म्हणेन एक चांगला स्कोर राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ उभा करेल यात शंका नाही. बघूया या शंकेचं निरसन केलं जाईल का. 31 धावा धावपलकावर आणि विकेट गमावल्यात आतापर्यंत 3. प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे, आणि प्रयत्नांती परमेश्वर भेटतो, परंतु तेवढी तपश्चर्या तुमची खडतर असायला हवी, आणि त्या तपश्चर्यामध्ये सातत्याने कंटिन्युटी असायला हवी. सातत्याने तुम्ही तिसगाव संघ सातत्याने आर्ग्युमेंट करता,
आणि प्रत्येक वेळा डायरेक्शन अंपायरला दाखवायचं नाही याची नोंद आपण घ्यायची आहे आमची अंपायर बघत असताना. ओके, क्रिकेट म्हटलं तर काही नियम बदलतात. ओव्हरपिच बॉल, यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग आपला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे सागर गायकवाड, चुकी करणार नाही. वन मोर विकेट डाऊन. निखिल बॅक टू द डगआउट. वन मोर विकेट डाऊन. चौथा झटका लागतो राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाला. धावसंख्या स्थिरावली शांत आणि संत, फक्त 31 धावा. तीन चेंडू फेकून झालेत आतापर्यंत शेवटच्या षटकातील आणि धावाच्या धावपैकीवर फक्त 31 धावा. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय वेगाने. स्ट्रायकिंगवर बॅट्समन असेल तेजस प्रशांत. हा प्लॅगर बॉल जैसी नसीहत वैसा धमाका ऑन साईडला. यावेळेस पूल केलाय, चेंडू निघून जाईल. मिड विकेट और तरसकाऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 6. हा येतोय तेजसच्या बॅटमधनं षटकार. धन्यवाद. या 6 धाव्याने धावसंख्या भरकट वेगाने पुढे सरकली. तब्बल 37 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील आणि 2 चेंडू म्हणजे खऱ्या अर्थाने या सामन्याचं भविष्य. या 2 चेंडूमध्ये जेवढ्या धावा येतील तेवढे मात्र टार्गेट सेट होईल, किती धावा बनवाव्या लागतील. ओव्हरपिच बॉल, यावेळेस ऑफ ड्राईव्ह. हो हो हो, जजमेंट चुकली गेली. तत्पूर्वी एक सिंगल धाव तर बनवली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि यावेळेस मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न फसला. फलंदाज जाळ्यामध्ये अडकला. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद. 2 धावा आणि या 2 धावेने 39 धावा स्कोर बोर्डवर लागताना धावसंख्या ती धावपलकावर या 2 धावांच्या मदतीने 39 धावा, 5 विकेट आतापर्यंत गमावला राणा स्पोर्ट्स बोरशेती संघानं. ज्या वेळेला मी सातत्याने म्हणतो तुम्ही सुरुवात जेवढी चांगली कराल ना तेवढी अनुकूलता तुमच्याकडे राहील. अर्जुन बांगर बाद झाला. कॉन्फिडन्स लेवल तिसगाव संघाची खूप वाढली असावी आणि निश्चितच ज्या वेळेला मात्र तुमच्या मनापर्यंत कोणती गोष्ट पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने जाते ना तेव्हा तुम्ही जगाची संघर्ष करण्याची हिंमत ठेवता. आणि या मॅचमध्ये तिसगाव संघाची कॉन्फिडन्स लेवल वाढली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या 39. निलेश, यावेळेस कोलबट टप्प्याचा चेंडू, यॉर्कर बॉल होता आणि यावेळेस संधी गमावली फलंदाजाने. निश्चितच बरोबर फेकला जातोय. 4 षटकं संपुष्टात येतात. पहिली इनिंग कंप्लीट झाली आणि पहिल्या डावानंतर या मॅचमध्ये राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा. विजयासाठी 4 षटकांनी 40 धावांची गरज. सरासरीचा विचार केला तर 10.00 ची असेल. आणि पुन्हा एकदा या 40 धावा होतील का? द व्हॉइस ऑफ द महाराष्ट्र. मी थांबेन आणि आजचा दिवस सर्वांना या ठिकाणी गुड इव्हिनिंग करेल, रात्रीसाठी गुड नाईट मायक्रोफोनवर आमंत्रित करेल आमचे सन्माननीय आदरणीय मित्र दीपकजी बिराडे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. उभा राहिलाय माराया शाट, हातात धरून बॅट. उभा राहिलाय माराया शाट. कतार, दुबई, मुंबई, पुणा, गोवा इथान गाजविला. रायगड ठाणा गाजविला. या बॉलची लावतो वाट. भावेश पवार गोरसईवाला कसा मारतो स्वीप शॉट. भावेश पवार गोरसईवाला.
तर टॉप 3 मध्ये जाण्यासाठी हा संघर्ष आहे. शाबुल बागातील बलाढ्य संघ राणा स्पोर्ट्स बोरशेती आणि त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये संघ सज्ज झाला तो म्हणजेच या मॅच मध्ये झरीमरी केलेले तिसगाव 4 मध्ये 40 रन त्यांना करायचे. 10 धावेची सरासरी ते मेंटेन ठेवायची आहे. हेमंत पाटील आणि त्यांच्या साथीनं अनिकेत भोईर ही सलामीची जोडी या मॅच मध्ये मैदानाकडे दाखल झाली आहे. झरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव या संघाची. प्रति 4 षटकांमागे 10.00 धावेची सरासरी ते गाठायची आहे. कालचा दिवस गाजवला होता राणा स्पोर्ट्स बोरशेती या संघानं. स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली होती पण आजच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला टीम झरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव या संघाचा. ओपनिंग बेर मैदानाकडे दाखल झाले. हेमंत पाटील आणि त्यांच्या साथीनं नॉनस्ट्राक गेअरवरती निकेत भोईर. अर्जुन बांगर. बोरशेती एक्सप्रेस सध्याच्या स्थितीला मॅनेटरी पॉवर प्ले मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना 40 धावेचं लक्ष्य इथे रोखायचा वेगवान गोलंदाजीचा तोफखाना आहे टीम बोरशेती संघाकडे. बट बॅटिंग ऑर्डर तितकी स्ट्रॉंग आहे झरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव या संघाची. कॉमेडी बॉक्स कडून बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत आहे. पहिलं षटक टाकण्याकरता मॅनेटरी पॉवर प्लेचं हे षटक घेऊन अर्जुन बांगर आणि त्यांना सामोरं जाईल स्ट्रायकिंग एलवरती बॅट्समन हेमंत पाटील. ही इज अ जनरल ऑलराऊंडर प्लेयर जो अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. पहिलाच बॉल बाखून देऊन टॅप केला. थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग झाली. थ्रो थोडा वाईट दिला त्या ठिकाणी. मुवमेंटम घेतलं. ड्राईव्ह लगावत असताना फिल्डर चांगला क्षेत्ररक्षणाचा नजरानं पहिल्याच बॉलवरती तोपर्यंत मिळतीये. या बॉलवरती बॅट्समन हेमंत पाटील यांना सिंगल रनाने खातं या मॅच मध्ये खुलं झालंय. सध्याच्या स्थितीला बॅटिंग करत असताना झरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव या संघाचा. स्ट्रायकिंग एंडवरती अनिकेत भोईर द हार्ड हिटर ऑफ टीम. ह्या वेळेला लाईन इथे लेफ्ट केली आउटसाइड ऑफ स्टिक पिचिंग अंपायर सिग्नल इट इज वाईट. गती बनाट होती या बॉलवरती बट दिशा खराब आहे आणि तेच पंचांनी ते दाखवून दिलंय. हा व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक्स्ट्रा रन ऍड होईल झरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव संघाच्या अकाउंटमध्ये आणि टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना ते 2 या आकड्यावरती 23 बॉल आता मॅच मध्ये 38 रनची आवश्यकता. ऑन साइडला हुक केलाय. बॅकवर्ड स्कोर लागला. फिल्डर बॉलच्या अगदी खाली पोहोचलाय. सोपा झेल तिथे टिपलाय. फलंदाज होईल बाद. अनिकेत भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. तिसगाव टीमला पोहोचलाय. हा पहिला धक्का. सफलता मिळवून देत असताना संघ राणा स्पोर्ट्स बोरशेती टीमला बॉलर अर्जुन बांगर. सहा पारितोषिक असणारी ही भव्य दिवस स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. आमदार चषक 2021 स्पर्धेचे आयोजक आहे सन्माननीय अमोलजी कदोरे आणि त्याचबरोबर SN बाज संभाजीनगर टीम. प्रथम पारितोषिक 51,000 रुपये व आकर्षक आमदार चषक. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये व आकर्षक आमदार चषक. चतुर्थ आणि तिसरं पारितोषिक 11,000 रुपये प्रत्येकी. त्याचबरोबर आकर्षक आमदार चषक. 5वं आणि 6वं पारितोषिक 8,000 रुपये व आकर्षक आमदार चषक. बेस्ट बॅट्समन साठी बॅट, बेस्ट बॉलर साठी शूज आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी कूलर. स्ट्रायकिंग एंडवरती महेश. लोगो फुल टॉस बॉल ऑन साइडला स्विंग केलं. वाट शॉट. एक्साइटिंग पॉवर. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लांबच लांब खूपच दूर हवेत तरंगत असताना बॉल काढतो सीमारेषा. हा तो षटकार. महेश पाटील यांच्या बॅटमधून तसे मैदानामध्ये दाखल झाले. फुल टॉस बॉलवरती अक्षरशः तुटून पडले. महेश गायकवाड आहेत स्ट्रायकिंग एंडवरती. षटकाराच्या साथीने त्यांचं इंडिव्हिज्युअल अकाउंट इथे ओपन झालं आणि टीमचा धावफलक 6 धावेच्या साथीने पुढे पोहोचत असताना ते 8 या आकड्यावरती. विकेट टेकिंग डिलिव्हरी टाकल्यानंतर अर्जुन बांगरचा रिदम कुठेतरी गमावला
आणि त्याचा फायदा इथे मिळाला, ॲडव्हान्टेज मिळाला आहे तो म्हणजे स्ट्रायकिंग एरियामध्ये बॅट्समन महेश गायकवाडला. षटकार त्यानं ठोकला, आगाज इथे जर त्याने केला आहे. 21 बॉल, आता 32 धावेचं समीकरण. शॉर्ट ऑफ गुडली, सरप्राइझिंग डिलिव्हरी, वेगवान बाउन्स, परफ्यूम डिलिव्हरी, अगदी फलंदाजाच्या नाकाजवळून हा बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. भन्नाट गती होती, जबरदस्त टप्पा होता आणि सुरेख वेगानं हा बॉल टेकअप घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये हा तो डॉट बॉल. चांगला कॉन्टेस्ट पाहायला मिळतो अर्जुन बांगर आणि त्यांच्या विरुद्ध महेश गायकवाड यांच्या दरम्यान. यावेळेला लॉफ केलाय, वन शॉट, एक्साइटिंग पॉवर, खेळाडू कक्षाला दिलेली सलामी, मान्यवरांना दिलेली मानवंदना. महेश गायकवाडच्या बॅटमधून हा मोठा ब्लास्ट, युजिट सिक्सर. यावेळेला ऑन साइडला हुक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअरच्या फिल्डरला बीट केला, आउटफील्ड फास्ट, बॉल वेगवान, गतीनं गती प्रदान करून सर निघून चाललाय सीमारेषा पार, चौकार. मुरबाड तालुक्याचे भागवताते आमदार, युगपुरुष कार्यसम्राट आमदार सन्माननीय किशोरजी कथोरे यांचा कार्यविकासाचा आढावा घेऊन साकारली गेलेली ही स्पर्धा आमदार चषक 2021 स्पर्धेचा तिसरा दिवस पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 बॉलमध्ये 16 रनवरती अनबिटन खेळतोय महेश गायकवाड. 2 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून. 400च्या स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतोय. हेमंत पाटील एका बॉलमध्ये 1 रनवरती स्वस्तात बाद झालं होतं. अनिकेत भोईर आणि त्यानंतर टीमसाठी पार्टनरशिप भागीदारीचे रचत असताना दुसरा विकेट करता. 18 बॉल आता मॅच मध्ये 22 धावेची आवश्यकता. टीम मीटिंग नकोय, राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ बाहेर भेटेल. मॅन हरी अप, थोडी घाई करायची, आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. 18 बॉल होतातच 3 षटकार आणि ते 7.33 धावेच्या सरासरीने रन करायचे. 3 डबल डिजिट डबल फिगर 22 22 धावा इथे करायचे. थोडं स्पीडअप द्या, इनिंग फास्ट केला. रोशन वेखेंड येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. समीकरण थोडंसं बॅलन्स सामन्यामध्ये पार्ट जड झालं. शिरकाव करत असताना संघ जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव या मॅच मध्ये चांगली कामगिरी, ज्याप्रमाणे स्टार्ट दिला मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अर्जुन बांगरच्या विरुद्ध महेश गायकवाडनं प्रशंसनीय कामगिरी, स्तुतिमय कामगिरी आपल्या टीम करता तो करतोय. शेवटच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि तोच कॉन्फिडन्स सध्याच्या घडीला त्यांच्या बॅटिंग मधून देखील पाहायला मिळाला. 18 बॉल आता 22 रनची आवश्यकता. 7.33 धावेची सरासरी. 3 षटकार मागे इथे मेंटेन ठेवायची आहे. संध्याकाळचं चंद्र सूर्यदेवता परतीच्या प्रवासाकडे पक्षी देखील आपल्या घराकडे रवाना झालेत आणि निसर्गमय वातावरणात रंगणारा हा सामना. लॉफ्टेड हिट, फटका फसलाय अर्जुन बांगर बॉलच्या खाली. वाईड लॉक आपला झेल टिपलाय. हेमंत पाटील बॅक टू द पॅव्हिलियन, टीमला पोहोचलाय हा दुसरा धक्का. मैदानाकडे जात असताना ऋषभ गायकवाड ॲट बॅटिंग ऑन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती तो दाखल होतो. याचं कारण म्हणजे बाद झाले हेमंत पाटील. टायमिंग करायचं होतं, टायमिंग झुललं होतं, पण पॉवर या स्ट्रोकवरती जनरेट झाले नाही आणि चांगला कॉन्फिडंट झेल तिथे टिपला टीममध्ये वाटिश लॉंग ऑफला अर्जुन बांगरनं. 17 बॉल आता 22 रनची आवश्यकता. मॅच जर जिंकायची असेल राणा स्पोर्ट्स बोरशेच्या टीमला तर डॉट बॉल पर्सेंटेज आणि त्याचबरोबर विकेट टेकिंग बॉलिंग इथनं करावी लागेल. स्विचचा टीम केलाय, स्वीप करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाही व्यवस्थित. चेंडू मागे निघून होतो शॉर्ट फांडलेच्या दिशेनं. तोपर्यंत मिळती आहे फक्त 1च धाव आणि 1 धावेच्या साथीनं टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 19 आकड्यावरती बॉल शिल्लक आहे 16 आणि मॅच मध्ये आता धावा करायच्या आहेत. राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाच्या विरुद्ध खेळत असताना सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये
संघ झरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव या टीमला अजूनही 21. ऋषभ गायकवाड लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, जनरल ऑलराऊंडर प्लेयर अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे टीम झरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव संघाकडे. आणि त्यातील आणखीन एक उदयोन्मुख खेळाडू रायझिंग सुपरस्टार मैदानाकडे दाखल झालाय, तो म्हणजे ऋषभ गायकवाड. 16 बॉल आता 21 रनची आवश्यकता. फील्डमध्ये चेंजेस करत असताना बॉलर रोशन शफल होऊन हुक करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिक सोडून चालला हा बॉल. अंपायर सिग्नल, इट इज वाईट. दिशा खराब होती या बॉलची आणि तेच पंचांनी इथे पाहिलंय. एक एक्स्ट्रा रन या बॉलवरती ऍड होईल. बॅटिंग करत असताना झरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव टीमच्या अकाउंटमध्ये एक्स्ट्रा रन नंतर टीमची टोटल झाली आहे 20. 16 बॉल अजूनही धावा करायचे 20. अर्ध लक्ष तरी ते गाठलंय, अर्ध टार्गेट तरी ते कंप्लीट केलंय, पण अजूनही 20 धाबेचा पल्ला विजयाकरता इथे गाठायचा. आणि समोर आव्हान देखील तितकंच मोठं आहे. संघ खेळतो राणा स्पोर्ट्स बोरशेती. स्वीप करण्याचा प्रयत्न, यावेळेला पूर्णपणे बॉडी स्ट्रेच केली. डायरेक्ट हिटचा मानस, बट पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप रिटर्न पोहोचला, तो म्हणजेच बॅट्समन महेश गायकवाड. एक धाव इथे मिळेल. एका धावेच्या साथीनं टीमचा हे धावफलक पुढे पोहोचत असताना सध्याच्या स्थितीला 21 आकडावरती 15 बॉल आणि आता मॅच मध्ये समीकरण बॅलन्स राहिले 19 रनचं. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत बॅट्समन महेश गायकवाड. 5 बॉलमध्ये 17 धावेचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन, 2 षटकार, 1 चौकार त्यांच्या बॅटमधून. फ्लाइंग स्टार्ट त्याने टीमला करून दिलं, पण अजूनही लक्ष 19 धावेचं गाठायचं आहे. त्यामुळे याच प्रकारच्या बॅटिंगची अपेक्षा असेल टीम झरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव टीमच्या पाठीराख्यांना. रोशन तयार ओव्हर दी विकेट. स्टील 3 टू गो. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक सेकंड ओव्हरचा. बाकूटो देऊन हुक करण्याचा प्रयत्न, लेग स्टिक सोडून जातोय हा बॉल. अंपायर सिग्नल, इट इज वाईट. हुक करण्याचा प्रयत्न होता पण बॉलची लाईन खराब आहे ते पंच ते दाखवून देत असताना हा वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. वाईट बॉल नंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना डबल फिगर 22 रन ऑन द बोर्ड. 15 चेंडू शिल्लक आणि धावा करायचे आता 18. मीन्स 3 बिग हिट रिक्वायर्ड. 3 मोठे स्ट्रोक इथे मारावे लागतील. यावेळेला विषयमध्ये लॉफ केलाय, पिकअप शॉट ऑन ड्राईव्ह, वाईडिश लॉंगॉनचा फील्डर टीम मध्ये प्रयत्न करतो आणि लास्ट मोमेंटला बॅकअप देत असताना लॉंग ऑफच्या दरम्यान अर्जुन बांगर येतात. एकूण या 2 धावा आणि 2 धावेच्या साथीनं संघ पुढे सरकला, तो म्हणजे झरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव आणि टीमची धावसंख्या या डबल नंतर जाऊन पोहोचली होती 24 या आकडावरती. 14 बॉल आणि मॅच मध्ये आता 16 रनची आवश्यकता. संघर्ष करत असताना दोन्ही टीम आमदार चषकामध्ये. फुल टॉस बॉल होता, मिस्टॅमिक स्ट्रोक, लिडिंग एज घेतली गेली. विकेट किपरचं जजमेंट खराब राहिलंय, सोप्पा झेल तिथे सुटला. 4 फिल्डरच्या आत कमरेवरती प्रेशर आणि प्रेशर क्रिकेट तुम्ही मैदानामध्ये पाहू शकता. संधी निर्माण झाली होती पण त्या संधीचं सोनं इथे झालेलं नाही. या झेल सुटला आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास देखील तिथे तुटला. योगदान मिळालं महेश गायकवाडला. आणखी 1 रन त्यांच्या अकाउंटमध्ये ऍड होईल. टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना सध्याच्या घडीला या मॅच मध्ये जाऊन पोहोचला ते 25 आकडावरती. 13 बॉल शिल्लक आणि 13 बॉल मध्ये रन करायचे आता 15. 15 बॉल रिक्वायर्ड रिमेन 30 बॉल. हवेचा प्रवाह जर पाहिला तर हायवे एंड कडून लेफ्ट हँडेड बॅट्समनला साथ देतोय आणि या वेळेला देखील स्वीप करण्याचा मानस प्रयत्न फसला. एम्पायर सिग्नल, इट इज अ डॉट डिलिव्हरी. हा तो डॉट बॉल. मॅच मध्ये अजूनही संघर्ष कायम ठेवला टीम राणा स्पोर्ट्स बोरशेती या संघानं. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 15. 7.50 धावेची सरासरी प्रति 2 षटकार मागे मेंटेन ठेवायची आहे महेश गायकवाड आणि त्याचबरोबर ऋषभ गायकवाड हे 2 बॅट्समन सध्याच्या घडीला मैदानामध्ये टीम करता बॅटिंगचा बार सांभाळत असताना. वायर गेटिंग लेट टीम राणा स्पोर्ट्स बोरशेती. अधिकचा वेळ आपण घेऊ नका, अदरवाईज आयोजन कमिटी पॅनल्टी जाहीर करेल. त्या पॅनल्टीचा सामना तुम्हाला करायचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. वेळेबाबत आपण सतर्क राहायचं, जागृत राहायचं. ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये अगदी 16 मिनिटाच्या आत सत्र कंप्लीट केलं होतं,
जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव टीमनं त्याचप्रमाणे आपण देखील 16 मिनिटांच्या आधी सत्र कंप्लीट करायचं आहे. फास्ट क्रिकेट खेळला थोडं. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. रन करायचे 15. सुपर 3 मध्ये जाण्यासाठी लढाई, टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष मैदानामध्ये. तिसरं अंतिम आणि सामन्याचं निर्णायक षटक बॉलिंग ट्रॅकवरती होते. बॉलर तेजसला तेजोमय कामगिरी आपल्या टीम करता इथनं करावी लागेल. 7.50 धाबेची सरासरी मेंटेन ठेवता यायचे. 2 ओव्हरच्या मागे स्ट्रायकिंग एरियावरती आहेत महेश गायकवाड, ज्यांना आतापर्यंत 7 बॉलचा सामना केला. 2 षटकार 1 चौकारच्या साथीने 20 धाब्याचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि त्याला साथ देत असताना ऋषभ नॉन स्ट्रायकिंग एरियावरती. पहिलाच बॉल आडव्या बॅटने ते स्विंग केला ऑन साईडला. डीप मध्ये फिल्डर पोहोचला. रोशन खरा फिल्डिंग. अर्जुन बांगर ताकदीची नक्षा आहे. लॉंग ऑन वरून मिड विकेटला त्यांना बॅकअप दिलाय आणि तोपर्यंत अगदी सहजतेनं या 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या साथीनं संघाचा धावफलक पुढे पोहोचत असताना 27 27 आकडावरती 11 बॉल आणि मॅच मध्ये आता आवश्यकता आहे 13 रनची. अजूनही फाईट करतीये टीम राणा स्पोर्ट्स बुरशेती. शॉर्ट बॉल बाखूमध्ये रो केलाय. हेलिकॉप्टर लँड गेलाय. सेमी हेलिकॉप्टरने बॉल निघून झाला. स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा तो षटकार. माही मार आहे महेश गायकवाड यांच्या बॅटमधून तिसरा षटकार. थोडासा हेलिकॉप्टर स्ट्रोक पाईटना हा फटका त्यांनी एक्झिक्यूट केला. शॉर्ट बॉल होता आणि अक्षरशः तुटून पडले या बॉलवरती. षटकार इथे ठोकलाय. 9 मध्ये 28 धाबेची अनबिटेड इनिंग. रन झालेले आहेत 33-33. 10 बॉल होती शिल्लक. रन करायचे विजयासाठी 7. मॅच मध्ये कमबॅक करत असताना संघ जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव या बलीला बोलच बॅक ड्राईव्ह. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. जागेवरतीच थांबवलं बॅट्समन महेश गायकवाडला. हा डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिर आहे. रन झालेले आहेत 33. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि आता विजय करता धावा करायचे 7. या वेळेला विषयामध्ये फटका इम्प्लिमेंट केला. मिस टायमिंग स्ट्रोक. ओमकार पोहोचला होता बिटअपच्या दरम्यान पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉलची ग्राउंडिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोपर्यंत 2 धावा अगदी यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत. 2 धावेनं टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 35 आकड्यावरती 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये आता धावा करायचे 5. प्रत्येक बॉल वरती कॅल्क्युलेशन झुकवत असताना टीम जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव संघाच्या बाजूनं सामन्यामध्ये वर्चस्व राखलंय. प्रभुत्व निर्माण केला बॅट्समन महेश गायकवाडनं. या वेळेला लॉफ केला. यशस्वीच दोन्ही स्टाईलने सामना फिनिश केला. महेश गायकवाडनं माही मारला आहे. षटकार इथे ठोकला आणि संघ जाऊन पोहोचला टॉप 3 मध्ये. तो म्हणतो जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव. वेल प्ले मॅच. कॉंग्रॅच्युलेशन सागर गायकवाड अँड कंपनी अँड हार्ड लक टीम राणा स्पोर्ट्स बुरशेती.